नमस्कार. आज जी मी रेसिपी बनवली ती म्हणजे सुरती अंडा किमा. चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. आता या ठिकाणी 4 अंडी मी उकडायला घातली आणि कढईमध्ये तेल टाकून जिऱ्याची फोडणी द्यायची आहे आणि बारीक कापलेले कांदे घालायचे आहेत. कांदे लाल होईस्तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे. कांदे लाल झालेत आणि बारीक कापलेले 2 टमॅटो ह्यामध्ये मी घालते. टमॅटो जोपर्यंत विरघळत नाही तोपर्यंत आपल्याला ह्यामध्ये फ्राय करायचे आहेत. टमॅटो विरघळल्यानंतर यामध्ये चटणी घालायची, गरम मसाला घालायचा आहे, काळा मसाला घालायचा आहे, चिमूटभर हळद घालायची आहे आणि धनिया पावडर घालायची. जोपर्यंत मसाले आपले तेल सोडत नाही तोपर्यंत मसाल्यांना मस्त असं खमंग भाजून घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे जेणेकरून आपलं जे मसाल्यांना क्रीमी टेक्स्चर येतं आणि तेल ते सोडतं. आता यामध्ये लसणाचा ठेचा घालायचा आहे, बारीक कापलेली कोथिंबीर घालायची आहे. लसणाचा ठेचा यासाठी घालायचा आहे की जे मसाल्यांना स्मोकी असा फ्लेवर येतो आणि अंड्याच्या खिम्यामध्ये तेच महत्त्वाचं असतं. आता एका मॅशरने या मसाल्यांना आपल्याला व्यवस्थित असं मॅश करून घ्यायचं आहे जेणेकरून क्रीमी टेक्स्चर याला येईल. आणि यामध्ये आता अंड्याचा जो पिवळा भाग आहे तो घालायचा आहे, तोही मी मॅश करून घेते. आता यामध्ये उकडलेली अंडी आहेत ते किसून घ्यायचे आहेत. तुम्ही कापही करू शकतात किंवा हाताने चुरूही शकतात. आता किसलेली अंडी मी ह्यामध्ये घातलेली आहेत. आता व्यवस्थित या मसाल्यांमध्ये ते मिक्स करून घेते. ह्यामध्ये आता थोडं पाणी घालते, चवीनुसार मीठ घालते आणि बटर घालते. आता इकडे दुसरीकडे मी पॅन ठेवला आहे, त्यामध्ये मी तेल घालते आणि थोडं जिरं घालते, चिमूटभर हळद, चिमूटभर चटणी आणि अंड्याचा जो पांढरा भाग आहे तो यामध्ये घालते. तोही मस्त असं फ्राय करून घेते आणि ते काढून ह्यामध्ये फ्राय ऑमलेट बनवून घेते एका साईडला. आता त्यामध्ये आपल्याला लाल चटणी घालायची, चिमूटभर हळद घालायची आहे आणि बारीक कापलेली कोथिंबीर. आता ही जी ऑमलेट आहे ते आपण हाफ फ्राय करून घेऊया. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आणि फ्राय केलेले अंडे घालायचे. तयार आहे आपला अंडा किमा. प्लेटिंग करून घेते. आता जो पाव आहे तो पण मस्त असा खमंग असं भाजून घेते, कडक करून घेते. तयार आहे आपला अंडा किमा. प्लेटिंग करून घेते. त्यामध्ये आता चीज टाकून घेते वरून. मस्त असा झणझणीत चटपटीत अंडा किमा घरच्या घरी बनवला आहे. तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.